हॅलो फ्रेंड्स, गुड मॉर्निंग. SYB इकॉनॉमिक जनरल पेपरच्या आजच्या लेक्चरमध्ये मी आपलं सर्वांचं स्वागत करतो. आज आपण पब्लिक सेक्टर इन इंडिया रोल अँड प्रॉब्लेम्स, भारतातील सार्वजनिक क्षेत्र आणि त्याची भूमिका व समस्या या टॉपिकचा अभ्यास करणार आहोत. भारतातील सार्वजनिक क्षेत्राने भारताच्या आर्थिक विकासामध्ये काय योगदान दिलं आहे किंवा कुठली महत्त्वाची भूमिका पार पाडली आहे किंवा भारतीय अर्थव्यवस्थेच्या विकासाच्या दृष्टिकोनातून भारतातील सार्वजनिक क्षेत्राचं महत्त्व काय आहे, अशा प्रकारचा एक महत्त्वाचा भाग औद्योगिक क्षेत्र या पहिल्या प्रकरणामध्ये आपण अभ्यासतो आहे. भारताने 1951 मध्ये जेव्हा आर्थिक नियोजन सुरू केलं त्यावेळेला संमिश्र अर्थव्यवस्थेचा स्वीकार केला. संमिश्र अर्थव्यवस्था म्हणजे खाजगी क्षेत्र आणि सार्वजनिक क्षेत्र या दोघांचं सहअस्तित्व असलेली अर्थव्यवस्था म्हणजे संमिश्र अर्थव्यवस्था होय. मिक्स इकॉनॉमी भारताने स्वीकारली आणि या मिश्र अर्थव्यवस्थेमध्ये सार्वजनिक क्षेत्राला झुकतं माप देण्यात आलं आणि खाजगी क्षेत्रामध्ये जेव्हा आर्थिक नियोजन सुरू केलं त्यावेळेला फार कमी उद्योगधंद्यांमध्ये गुंतवणूक केली जात होती, कारण खाजगी गुंतवणूकदार भारतातील या मोठमोठ्या उद्योगांमध्ये, अवजड उद्योगांमध्ये गुंतवणूक करण्यासाठी पुढे येत नव्हते किंवा तेवढं भांडवल त्या खाजगी क्षेत्राकडे उपलब्ध नव्हतं. आणि म्हणूनच भारतामध्ये औद्योगिक पाया मजबूत करायचा असेल, औद्योगिक क्षेत्राचा झपाट्याने विकास करायचा असेल आणि त्याच्यातून भारतीय अर्थव्यवस्थेच्या विकासाला गती द्यायची असेल तर भारतामध्ये सार्वजनिक क्षेत्रात मोठी गुंतवणूक झाली पाहिजे, मोठे उद्योग उभे राहिले पाहिजे. या दृष्टिकोनातून भारतामध्ये सार्वजनिक क्षेत्र आणि त्या सार्वजनिक क्षेत्रात उभे राहिलेले उद्योग यांची भारताच्या आर्थिक विकासामध्ये काय योगदान दिलं आहे किंवा काय भूमिका पार पाडलेली आहे, असा एक महत्त्वाचा भाग या ठिकाणी आपण अभ्यासतो आहे. भारताच्या सार्वजनिक क्षेत्रामध्ये, सार्वजनिक क्षेत्र म्हणजे सर्व सरकारी क्षेत्र, या सार्वजनिक क्षेत्रामध्ये स्वतः सरकारने गुंतवणूक करून वेगवेगळे उद्योग उभारलेले आपल्याला दिसून येतात. भारतातील सार्वजनिक क्षेत्रामध्ये रेल्वे, पोस्ट खाते, जहाज बांधणी, बंदरांचा विकास, विमान सेवा, युद्ध साहित्याचे कारखाने, परमाणु ऊर्जा, लोह, पोलाद, वीज निर्मिती, खनिज तेल, दूरसंचार, रासायनिक खते, बँक, विमा अशा महत्त्वाच्या क्षेत्रामध्ये भारतातील सरकारने स्वतः आपल्या सार्वजनिक क्षेत्रामध्ये मोठी गुंतवणूक केलेली आपल्याला दिसून येते. आणि म्हणून भारतामध्ये पायाभूत सोयी सुविधा निर्माण करणे, प्रादेशिक असमतोल दूर करणे, आर्थिक शक्तीचं विकेंद्रीकरण करणे आणि भारताच्या आर्थिक विकासाला गती देणे या हेतूने भारत सरकारने 1951 नंतर सार्वजनिक क्षेत्रामध्ये प्रचंड गुंतवणूक केलेली आपल्याला दिसून येते. म्हणजे 1951 मध्ये आर्थिक नियोजन सुरू झालं त्यावेळेला एका बाजूला कृषी विकास आणि दुसऱ्या बाजूला औद्योगिक क्षेत्राचा पाया मजबूत करणे असं दुहेरी विकासाला गती देण्यासाठी धोरण सरकारने अंमलात आणलं आणि त्यावेळेला सार्वजनिक क्षेत्रामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक झाली. भारतातील सार्वजनिक क्षेत्रामध्ये
मोठे उद्योग उभे राहिले, अवजड उद्योग उभे राहिले. आणि म्हणून या टॉपिकमध्ये आपण भारतातील अवजड उद्योग किंवा मोठे उद्योग, त्यांची भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये विकासाबाबत काय भूमिका राहिली, त्याचं महत्त्व काय, त्याचं योगदान काय, याची चर्चा या टॉपिकमध्ये होईल. तर बघू आपण आता सार्वजनिक क्षेत्राची भूमिका, महत्त्व किंवा योगदान. हा महत्त्वपूर्ण प्रश्न आपल्याला परीक्षेला नक्की विचारला जाईल. भारतातील सार्वजनिक क्षेत्राची भूमिका काय आहे किंवा महत्त्व काय आहे किंवा योगदान काय आहे, कॉन्ट्रिब्युशन काय आहे, पब्लिक सेक्टर इन इंडिया, रोल अँड प्रॉब्लेम्स, अशा प्रकारचा प्रश्न नक्की आपल्याला विचारला जाईल. आणि त्यानंतर या सार्वजनिक क्षेत्राच्या पुढे कुठल्या समस्या दिसून आल्या, कुठले प्रॉब्लेम्स निर्माण झाले, तोही प्रश्न आपल्याला परीक्षेला विचारला जाऊ शकतो. तर बघू आता आपण सार्वजनिक क्षेत्राची भूमिका, महत्त्व किंवा योगदान. विद्यार्थी मित्रांनो, सुरुवातीला भारताने आर्थिक नियोजन सुरू केलं तेव्हा सार्वजनिक क्षेत्राने फार महत्त्वपूर्ण भूमिका पार पाडलेली आहे. खूप मोठं भारताच्या आर्थिक विकासामध्ये या सार्वजनिक क्षेत्राचं योगदान आहे. आज जरी 1991च्या नवीन औद्योगिक धोरणाने LPG पॉलिसी आणली असेल, खाजगी क्षेत्राकडे भारतीय अर्थव्यवस्था झुकलेली जरी दिसून येत असली, तरीसुद्धा सुरुवातीच्या काळामध्ये भारताच्या आर्थिक विकासाचा पाया जर रचला असेल तर तो सार्वजनिक क्षेत्राने. आणि त्यावेळेला सार्वजनिक क्षेत्रामध्ये हे प्रचंड मोठे उद्योग उभे राहिले नसते किंवा सरकारने स्वतः गुंतवणूक केली नसती, तर आज भारतामध्ये औद्योगिक क्षेत्रामध्ये पायाभूत सुविधा या निर्माण झाल्या नसत्या. आज पायाभूत सुविधांचा विकास मोठ्या प्रमाणावर झाला असल्यामुळे खाजगी क्षेत्रातील गुंतवणूकदार आपलं यशस्वीपणे उद्योगधंदे भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये चालवत आहेत किंवा नफ्यात चालवत आहेत आणि त्यांची निर्यात क्षमता देखील वाढलेली आपल्याला दिसून येते. साहजिकच भारताच्या आर्थिक विकासामध्ये सार्वजनिक क्षेत्राचा रोल फार महत्त्वाचा राहिलेला आहे. ते वेगवेगळ्या मुद्द्यांवरून आपल्याला दिसून येतं. तर पहिलं महत्त्व आहे, पहिलं योगदान आहे सार्वजनिक क्षेत्र आणि भांडवल निर्मिती. बघा, कोणत्याही देशाचा आर्थिक विकास हा त्या देशामध्ये भांडवलाची उपलब्धता किती आहे त्याच्यावर अवलंबून असतो. आणि म्हणून भांडवल उपलब्ध करून देण्याचं काम किंवा ते निर्माण करण्याचं काम सार्वजनिक क्षेत्राने पार पाडलेलं आहे. जसं की LIC, UTI, ICICI, IFC या अशा प्रकारच्या डेव्हलपमेंट बँक आणि इन्व्हेस्टमेंट बँक, गुंतवणूक बँका यांनी मोठ्या प्रमाणावर भांडवल निर्मिती केलेली आपल्याला दिसून येते. सार्वजनिक क्षेत्रामध्ये बऱ्याचशा राष्ट्रीयकृत बँका आहेत. या बँकांचं राष्ट्रीयकरण करून, खाजगी बँकांचं राष्ट्रीयकरण करून सरकारने या बँका ताब्यात घेतल्या आणि या बँकांनी सुद्धा भारतामध्ये लोकांकडून मोठ्या बचती गोळा करून त्याचं रूपांतर भांडवल निर्मितीमध्ये केलेलं आपल्याला दिसून येतं. आणि म्हणून सार्वजनिक क्षेत्रातील बँका, विमा कंपन्या, युनिट ट्रस्ट ऑफ इंडिया या अशा प्रकारच्या महत्त्वपूर्ण संस्थांचं योगदान भारताच्या भांडवल निर्मितीमध्ये मोठं राहिलेलं आहे. आणि भांडवल निर्मिती मोठ्या प्रमाणावर झाल्यामुळे या भांडवलाचं रूपांतर पुढे जाऊन गुंतवणुकीत झालं आणि गुंतवणूक देशामध्ये वाढल्यामुळे देशात रोजगार वाढला, आर्थिक विकासाला गती मिळाली, ग्रामीण भागातील लोकांना मोठ्या प्रमाणावर रोजगार मिळाला, शेतीवरचा भार कमी व्हायला लागला. अशा प्रकारचे फायदे या सार्वजनिक क्षेत्रातील उद्योगांमुळे झालेला आपल्याला दिसून येतो. त्यानंतर 2, पायाभूत सुविधांचा विकास. विद्यार्थी मित्रांनो, या पेपरच्या 3ऱ्या सत्राला आपण गेल्या सत्राला 3 प्रकरणांपैकी एक प्रकरण अभ्यासलं होतं. ते म्हणजे पायाभूत सुविधा. आणि या पायाभूत सुविधांचा विकास कसा झालेला आहे, त्याच्या कोणत्या समस्या आहेत, त्याचा अभ्यास एक स्वतंत्र प्रकरणामध्ये आपण केला होता. तर भारतामध्ये आज मोठ्या प्रमाणावर वीज निर्मिती, रस्त्यांचा विकास, रेल्वे, जलवाहतूक, दळणवळणाच्या सुविधा यांचा फार मोठ्या प्रमाणावर विकास झालेला दिसतो.
तो का झाला? तर सुरुवातीच्या काळामध्ये वीज निर्मिती, त्यानंतर जलवाहतूक, हवाई वाहतूक, रस्ते वाहतूक, रेल्वे यांचा फार मोठ्या प्रमाणावर सरकारने विकास केलेला दिसून येतो. आणि या पायाभूत सुविधांचा विकास जेवढा जास्त, तेवढा त्या देशामध्ये विकास झालेला आपल्याला जास्त दिसून येतो. आणि म्हणून या पायाभूत सुविधांची निर्मिती जर कोणी केली असेल किंवा त्यासाठी गुंतवणूक केली असेल, खर्च केला असेल, तर ती सार्वजनिक क्षेत्राने. सार्वजनिक क्षेत्र राहिलं नसतं किंवा सरकार या वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये गुंतवणूक सरकारने केली नसती, तर आज देशामध्ये जेवढी आपल्याला विजेची गरज आहे तेवढी वीज निर्मिती किंवा विजेचे उत्पादन झालं नसतं. एवढा रस्त्यांचा विकास सरकारने केला आहे, तो खाजगी क्षेत्राने केला नसता. रेल्वेचं एवढं मोठं जाळं विणलं गेलं आहे किंवा ते सुरळीतपणे सुरू आहे, ते सार्वजनिक क्षेत्रामुळे किंवा सरकारच्या भूमिकेमुळे. दळणवळणाच्या सुविधा जे आपल्याला आज मिळता आहेत, त्यामध्ये सरकारचा फार मोठा हात आहे, सरकारचा फार मोठा रोल आहे. आणि म्हणून कोणत्याही देशामध्ये पायाभूत सुविधांचा विकास जेवढा जास्त, तेवढा त्या देशाचा विकास जास्त. आणि म्हणून आपल्या देशामध्ये पायाभूत सुविधांची निर्मिती किंवा त्यांचा पाया मजबूत केला असेल तर तो सार्वजनिक क्षेत्राने. त्यानंतर 3, भक्कम औद्योगिक आधार. कोणत्याही देशामध्ये औद्योगिक प्रगती जलद गतीने साध्य होण्यासाठी भक्कम असा औद्योगिक आधार लागतो. म्हणजे उद्योगांना वीज लागते, उद्योगांना दळणवळणाच्या सुविधा लागतात, उद्योगांना आधुनिक यंत्रे आणि तंत्रे लागतात. तर अशा प्रकारची परिस्थिती निर्माण करण्याचं काम भारतातील सार्वजनिक क्षेत्रातील उद्योगांनी केलेले आपल्याला दिसून येते. आणि त्याच्यामुळे त्यांनी एक मजबूत पाया रचला. भारतातील औद्योगिक क्षेत्राला या सार्वजनिक क्षेत्रातील उद्योगांनी आधार निर्माण केला, मजबूत असा आधार, भक्कम असा आधार निर्माण करून दिला, पाया असा मजबूत करून दिला. आणि म्हणून त्यामुळेच खाजगी क्षेत्रातील गुंतवणूकदार देखील मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक करून उद्योगांना लागणाऱ्या मूलभूत सोयी सुविधा या सार्वजनिक क्षेत्राने निर्माण केल्यामुळे तेही मोठ्या प्रमाणावर आज आपला विकास साधत आहे. सार्वजनिक क्षेत्राचं चौथं महत्त्व आपल्याला सांगता येईल, योगदान सांगता येईल, हे मोठ्या उत्पादनाचे फायदे. म्हणजे या सार्वजनिक क्षेत्रामध्ये सरकारने प्रचंड अशी गुंतवणूक केली, मोठमोठे उद्योग उभे केले, अवजड उद्योग उभे केले. आणि या उद्योगांमध्ये मोठमोठे यंत्रे आणि तंत्राचा वापर होत असल्यामुळे मोठ्या प्रमाणावर वस्तू सेवांचं उत्पादन केलं जातं. जसं की रासायनिक खते, लोखंड, पोलाद उद्योग, रेल्वे या अशा प्रकारच्या उद्योगामध्ये मोठ्या प्रमाणावर उत्पादन केलं जातं. आणि या मोठ्या उत्पादनाचे फायदे काय होतात? कमी खर्चामध्ये वेगाने त्या वस्तू सेवांचं उत्पादन हे केलं जात असतं. आणि म्हणून त्या वस्तूची किंमत कमी असते आणि त्या वस्तू संपूर्ण देशभर उपभोक्त्यांना मिळत असतात. आणि म्हणूनच मोठ्या उत्पादनाचे फायदे या सार्वजनिक क्षेत्रातील उद्योगांमुळे आपल्या भारतीय अर्थव्यवस्थेला मिळालेले दिसून येतात. त्यानंतर 5, आयात पर्यायीकरण आणि निर्यात प्रोत्साहन. कोणत्याही देशाचा आर्थिक विकास हा त्या देशाची आयात आणि निर्यात याच्या प्रमाणावर अवलंबून असते. आणि म्हणून सुरुवातीच्या काळामध्ये आपल्या देशामध्ये वेगवेगळ्या वस्तूंची मोठ्या प्रमाणावर आयात केली जात होती आणि त्याला मोठी किंमत आपल्याला मोजावी लागत होती. तेवढं परकीय चलन आपल्याकडे उपलब्ध नव्हतं आणि म्हणून देशाचा विकास साधता येत नव्हता. तेव्हा या सार्वजनिक क्षेत्रामध्ये हे जे मोठमोठे उद्योग आहेत, हे वेगवेगळे जे उद्योग उभे राहिले, या उद्योगामध्ये मोठ्या प्रमाणावर आधुनिक यंत्र आणि तंत्राच्या साहाय्याने वेगवेगळ्या वस्तूंचं उत्पादन मोठ्या प्रमाणावर करण्यात आलं. आणि त्या उत्पादनातून काही उत्पादन हे जगाच्या मार्केटमध्ये आपलं निर्यात होऊ लागलं किंवा मोठ्या प्रमाणात निर्यात केली. आणि निर्यात केल्यामुळे भारताला प्रचंड प्रमाणावर परकीय चलन मिळायला सुरुवात झाली. आणि या परकीय चलनातूनच पुन्हा आपण आपल्याला हव्या असणाऱ्या वस्तू, यंत्रे, तंत्रे, इतर वस्तू या आपण आयात करू शकलो. साहजिकच भारतामध्ये ज्या वस्तूंची सुरुवातीला आपण आयात करत होतो, अशा वस्तू भारतात तयार होऊ लागल्या. भारताची तर गरज पूर्ण झाली, परंतु काही प्रमाणामध्ये ते उत्पादन आपण निर्यात करू लागलो आणि आपली परकीय गंगाजळी वाढायला
सुरुवात झाली. परकी चलन आपल्याला मोठ्या प्रमाणावर मिळायला लागलं. त्यानंतर 6वं महत्त्व सांगता येईल या सार्वजनिक क्षेत्रातील उद्योगांचं, प्रादेशिक असमतोल दूर करण्यामध्ये या भारतातील सार्वजनिक क्षेत्रातील उद्योगांनी महत्त्वपूर्ण भूमिका किंवा योगदान दिलेलं आहे. बघा, भारतामध्ये मोठमोठी राज्य आहेत, अनेक राज्य आहेत आणि वेगवेगळ्या राज्यांचा वेगवेगळा आर्थिक विकास झालेला आपल्याला दिसून येतो. म्हणून जे भारतामध्ये मागासलेले राज्य आहेत, जेव्हा जे अविकसित राज्य आहेत, अविकसित असा देशाचा भाग आहे, त्या भागामध्ये खाजगी गुंतवणूकदार गुंतवणूक करून आपले उद्योगधंदे निर्माण करू शकत नाही. कारण या भागामध्ये उद्योगांची निर्मिती केली, उद्योग उभे राहिले तर त्या ठिकाणी तोटा होण्याची शक्यता असते. आणि म्हणून भारतामध्ये सार्वजनिक क्षेत्रातील उद्योगांचा प्रमुख हेतू नफा मिळवणे हा नाहीये, तर देशाचा विकास साध्य करणे किंवा समाजहित जोपासलं गेलं पाहिजे. समाजाच्या हितासाठी, समाजाच्या फायद्यासाठी या सार्वजनिक क्षेत्रातील उद्योगांनी काम केलं. काही सार्वजनिक क्षेत्रातील उद्योगांमध्ये मोठ्या प्रमाणावर तोटा झाला, परंतु ते उद्योग पुढे सुरू ठेवण्यात आले. कारण संपूर्ण समाजाचा विकासाचा तो आधार आहे. देशातील लोकांचं राहणीमान उंचवण्यामध्ये या उद्योगांचा मोठा रोल आहे. आणि म्हणून जे आसाम, बिहार, उत्तर प्रदेश या अशा प्रकारचे जे राज्य आहेत, या राज्यांचा जो आर्थिक विकास कमी आहे, हे मागासलेले राज्य आहेत, या राज्यामध्ये या सार्वजनिक क्षेत्रातील उद्योगांनी म्हणजे सरकारने मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक करून तेथेही उद्योग उभे केले आणि तेथे उद्योग उभे राहिल्यामुळे त्या भागामध्ये देखील औद्योगिक वातावरण निर्माण झालं, औद्योगिक पाया मजबूत झाला, तिथेही उद्योग उभे राहायला लागले, तिथेही रोजगार मिळायला लागला. आणि म्हणून त्या राज्यांचाही या सार्वजनिक क्षेत्रातील उद्योगामुळे आपल्याला विकास झालेला दिसून येतो. साहजिकच काही राज्यांचा विकास जास्त, काही राज्यांचा विकास कमी, असा जो प्रादेशिक असमतोल होता किंवा आहे, असा प्रादेशिक असमतोल दूर करण्यामध्ये, त्यांच्या आर्थिक विकासामध्ये समानता आणण्यामध्ये फार महत्त्वपूर्ण रोल या सार्वजनिक क्षेत्रातील उद्योगांनी केलेलं आपल्याला दिसून येतं. आणि 7वा फायदा किंवा 7वं महत्त्व, आर्थिक शक्तीच्या केंद्रीकरणावर नियंत्रण. खाजगी क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक करणारा वर्ग जो आहे, ते मुठभर उद्योगपती असतात. या मुठभर भांडवलदारांनी मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक केल्यामुळे त्यांना मोठ्या प्रमाणावर नफा मिळतो आणि ते मुठभर लोक देशामध्ये श्रीमंत होत जातात आणि बाकीचा समाज या उद्योग क्षेत्रातील विकासातून किंवा या विकासाला ते मुकतात किंवा या विकासापासून ते दूर राहतात. आणि म्हणून या देशातील मुठभर भांडवलदारांच्या हातामध्ये औद्योगिक क्षेत्र जाणार नाही किंवा आर्थिक शक्तीचं केंद्रीकरण होणार नाही. इतरही लोकांना या क्षेत्रामध्ये संधी कशी मिळेल, त्यांचाही कसं विकास होईल, त्यांचंही उत्पन्न कसं वाढेल, तेही कसे उद्योजक होतील, या दृष्टिकोनातून भारताने आपल्या सार्वजनिक क्षेत्रामध्ये सरकारी उद्योगांमुळे भारतामध्ये आर्थिक शक्तीच्या केंद्रीकरणावर नियंत्रण निर्माण व्हायला मदत झालेली आहे. जर सरकारने या सार्वजनिक क्षेत्राद्वारे औद्योगिक क्षेत्रामध्ये गुंतवणूक केली नसती, तर आज भारतामध्ये बोटावर मोजता येतील एवढे जे मोठे उद्योगपती आहेत, या उद्योगपतींच्या हातात ही अर्थव्यवस्था सोपवली गेली असती आणि या उद्योजकांनी मात्र भारतातील गरिबी, भारतातील बेरोजगारी या अशा प्रकारच्या समस्या सोडवण्यामध्ये महत्त्वाचा रोल केला नसता. तर भारतातील सार्वजनिक क्षेत्राने या क्षेत्रामध्ये मोठी गुंतवणूक करून भारतामध्ये आर्थिक शक्तीचं केंद्रीकरण होणार नाही, ठराविक भांडवलदारांच्या हातामध्ये हे औद्योगिक क्षेत्र सोपवलं जाणार नाही, या हेतूनं गुंतवणूक केलेली आपल्याला दिसून येते. आणि म्हणून आर्थिक शक्तीचं विकेंद्रीकरणामध्ये फार महत्त्वाचा रोल या सार्वजनिक क्षेत्रातील उद्योगांनी केलेला आपल्याला दिसून येतो. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा पद्धतीने भारताच्या विकासामध्ये किंवा भारतीय अर्थव्यवस्थेच्या विकासामध्ये सार्वजनिक क्षेत्राने फार महत्त्वाचा रोल केलेला आहे किंवा सार्वजनिक म्हणजे सरकारी उद्योगांनी फार मोठे योगदान भारताच्या आर्थिक विकासामध्ये दिलेलं आपल्याला दिसून येतं. तर ते 7 मुद्दे त्याचे आपण पाहिले की
कशा पद्धतीने सार्वजनिक क्षेत्रातील उद्योगांनी आपली महत्त्वपूर्ण भूमिका बजावलेली आहे किंवा किती महत्त्वाचं योगदान भारताच्या आर्थिक विकासामध्ये दिलेलं आहे. भारताच्या आर्थिक विकासामध्ये या भारतातील सार्वजनिक क्षेत्राचं महत्त्व किती अनन्यसाधारण आहे हे आपल्याला वेगवेगळ्या मुद्द्यांवरून दिसून येतं. आता आपण सार्वजनिक क्षेत्रातील उद्योगांचं अनन्यसाधारण महत्त्व जरी असलं, मात्र पुढे जाऊन 1980 नंतर या सार्वजनिक क्षेत्रातील उद्योगांच्या आपल्याला मोठ्या प्रमाणावर समस्या दिसून आल्या, त्यांचे दोष दिसायला सुरुवात झाली. आणि म्हणून सार्वजनिक क्षेत्रामध्ये असे कोणते दोष किंवा कोणत्या समस्या निर्माण झाल्या की ज्यामुळे आज सार्वजनिक क्षेत्रातील उद्योग कमी होत आहेत किंवा सरकार या उद्योगामध्ये आपली केलेली गुंतवणूक काढून घेते आहे आणि खाजगी क्षेत्राला हे उद्योग सोपवते आहे. तर सार्वजनिक क्षेत्रातील उद्योगांच्या समस्या असा वेगळा टॉपिक किंवा वेगळा प्रश्न आपल्याला विचारला जाऊ शकतो. त्याचे काही मुद्दे आपण या ठिकाणी लक्षात ठेवले पाहिजे. तर पहिली समस्या आहे सार्वजनिक क्षेत्रातील उद्योगांची किंवा त्यांच्यामुळे निर्माण झालेली पहिली समस्या, आणि त्यामुळे ते बंद पडायला सुरुवात झाली, अति भांडवल गुंतवणूक. या सार्वजनिक क्षेत्रातील उद्योगांमध्ये प्रचंड अशी गुंतवणूक करण्यात आली. करोडो रुपयाची गुंतवणूक, मोठमोठी यंत्रसामग्री त्या ठिकाणी स्थापित करण्यात आली आणि उत्पादनापेक्षा खर्च हा जास्त व्हायला सुरुवात झाली. विद्यार्थी मित्रांनो, या सार्वजनिक क्षेत्रातील उद्योगांमध्ये 1 रुपयाच्या वस्तूचं उत्पादन करण्यासाठी 3 रुपये गुंतवले गेले. काही ठिकाणी तर असं म्हटलंय की काही वस्तूंच्या बाबतीत 1 रुपये त्या वस्तूची किंमत आणि तिचं उत्पादन करण्यासाठी 6 रुपये एवढी प्रचंड गुंतवणूक या सार्वजनिक क्षेत्रामध्ये केले गेलेले आपल्याला दिसून येते. आणि साहजिकच उत्पादन खर्च जास्त, भांडवल गुंतवणूक जास्त आणि त्यापासून होणारा फायदा किंवा उत्पादन कमी, आणि त्यामुळे पुढे जाऊन सार्वजनिक क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणावर तोटा दिसू लागला किंवा तोटा होऊ लागला. आणि त्याच्यामुळे अति केलेली भांडवल गुंतवणूक जी आहे, प्रचंड भांडवल गुंतवणूक जी केली, ती प्रचंड केलेली गुंतवणूक आज मात्र सरकार काढून घेण्याच्या तयारीत आहे. ती गुंतवणूक मोकळी करण्याच्या दृष्टिकोनातून सरकार विचार करत आहे आणि ती गुंतवणूक मोकळी करून देशाच्या अर्थव्यवस्थेच्या ज्या वेगवेगळ्या समस्या आहे, वेगवेगळी उद्दिष्टे ती पूर्ण करण्यासाठी ते भांडवल वापरावं अशी एक धारणा सरकारची झालेली आहे. आणि म्हणून 1951 मध्ये समाजवादी समाजरचना निर्माण केलेली अर्थव्यवस्था किंवा समाजवादाकडे झुकलेली अर्थव्यवस्था 1991च्या पॉलिसीने मात्र खाजगी क्षेत्राला मोठ्या प्रमाणावर संधी दिल्यामुळे खाजगी क्षेत्राकडे आपली अर्थव्यवस्था झुकत जाते. म्हणजेच आज भारतीय अर्थव्यवस्था समाजवादाकडून भांडवलशाहीकडे झुकलेली आपल्याला दिसून येते. कारण सर्वच उद्योगांचं खाजगीकरण होताना आपल्याला दिसतंय. खाजगी क्षेत्रातील गुंतवणूकदारांना किंवा उद्योजकांना मोठ्या प्रमाणावर या औद्योगिक क्षेत्रामध्ये मोठ्या संधी दिल्या जात आहेत. त्यांनाही वस्तूंचं उत्पादन करण्यामध्ये किंवा सेवांची निर्मिती करण्यामध्ये त्यांना गुंतवणूक ही मोकळी करून दिली जात आहे. आणि म्हणून आज भारतीय अर्थव्यवस्था समाजवादी न राहता सार्वजनिक क्षेत्रातील उद्योगांना महत्त्व न राहता आज आता खाजगी क्षेत्रातील उद्योगांना महत्त्व वाढलेलं आहे. जिकडे तिकडे प्रत्येक क्षेत्रामध्ये आपल्याला खाजगी गुंतवणूकदारांनी गुंतवणूक वाढवलेली आपल्याला दिसून येते आणि खाजगी क्षेत्राला मोठं या ठिकाणी झुकतं माप मिळालेलं आहे. दुसरा दोष आहे प्रकल्प पूर्ण होण्यास विलंब. म्हणजे सुरुवातीच्या काळामध्ये सार्वजनिक क्षेत्रामध्ये जे गुंतवणूक केली गेली, जे उद्योग उभे राहिले, तर ते उद्योग 24 महिन्यामध्ये पूर्ण झाले पाहिजे, उत्पादन कार्य सुरू झालं पाहिजे असं एक टार्गेट असायचं. परंतु ते उद्योगधंदे 24 महिन्यामध्ये म्हणजे 2 वर्षामध्ये सुरू न होता त्यासाठी 18 महिने, 24 महिने अजून जास्तीचा वेळ उत्पादन कार्य सुरू होण्यामध्ये लागायचा. आणि म्हणून प्रकल्प ठराविक वेळेमध्ये जर पूर्ण झाले असते तर उत्पादन कार्य सुरू झालं असतं, किंवा ठराविक वेळेमध्ये ते प्रकल्प जर सुरू झाले असते किंवा स्थापित झाले असते तर त्यासाठी लागणाऱ्या ज्या काही वस्तू आहेत, जे काही भांडवल आहे,
जे काही माल लागतो तर त्याची किंमत कमी मोजावी लागली असते आणि साहजिकच खर्च कमी आला असता. पण 2 वर्षापेक्षा जास्तीचा कालखंड लागल्यामुळे पुढे मात्र पुढच्या काळात त्या वस्तू सेवांची किमती, भांडवलाची किंमत वाढल्यामुळे त्या प्रकल्पासाठी जो ठरलेला खर्च होता त्याच्यापेक्षा मोठ्या प्रमाणावर खर्च किंवा गुंतवणूक त्या प्रकल्पामध्ये होत होती. आणि त्याच्यामुळे प्रकल्प हा ठरलेल्या वेळामध्ये किंवा ठराविक वेळामध्ये तो कधीही पूर्ण होत नव्हता. सरकारी उद्योग उभे राहायला जो ठरलेला काळ होता त्याच्यापेक्षा जास्तीचा काळ त्या ठिकाणी लागायचा. म्हणजेच प्रकल्प पूर्ण होण्यास विलंब लागायचा आणि त्याच्यामुळे या क्षेत्रातली केलेली गुंतवणुकीचा फायदे कमी मिळायचे. तिसरा दोष या सार्वजनिक क्षेत्रातील किंवा सरकारी उद्योगांचा आपल्याला दिसून येईल की हे उद्योग देशामध्ये जिथे जिथे उभे राहिले तर ते योग्य ठिकाणी ते स्थापित झाले नाही, तर अयोग्य स्थान निश्चिती. तिसरा दोष काय आहे? अयोग्य स्थान निश्चिती. म्हणजे ज्या ठिकाणी ते उद्योग उभे राहायला पाहिजे त्या ठिकाणी न राहता चुकीच्या ठिकाणी ते उद्योग उभारले गेले. एखादा उद्योग आपल्याला स्थापित करायचा असेल, एखादा उद्योग उभा करायचा असेल तर त्यासाठी त्या ठिकाणी कच्च्या मालाची उपलब्धता, पाण्याची उपलब्धता, विजेची उपलब्धता, पक्क्या मालासाठी जवळच योग्य अशी बाजारपेठ, या अशा गोष्टी बघितल्या जातात. त्याच ठिकाणी तो उद्योग उभं राहणं योग्य मानलं जातं. परंतु सार्वजनिक क्षेत्रातील उद्योग जे आहेत, या सार्वजनिक क्षेत्रातील उद्योग नको त्या ठिकाणी, अयोग्य ठिकाणी उभे राहिले. त्याचं कारण होतं राजकीय प्रभाव किंवा राजकीय लोकांचा हस्तक्षेप आणि त्याच्यामुळे ते आपल्या भागामध्ये तो मोठा उद्योग घेऊन प्रचंड गुंतवणूक आपल्या एरियामध्ये करायचे. मात्र पुढे जाऊन त्या उद्योगापुढे कच्च्या मालाची समस्या, विजेची समस्या, मजुरांची समस्या, अशा प्रकारच्या समस्या निर्माण झाल्यामुळे केलेली प्रचंड गुंतवणूक पडून राहण्याची शक्यता निर्माण झाली आणि त्या ठिकाणी ते उद्योगधंदे बंद पडले आणि ते उद्योगधंदे त्या ठिकाणी तोट्यात गेले. आणि म्हणून सार्वजनिक क्षेत्रातील उद्योगांनी प्रगती केली, पण बरेचसे उद्योग हे अयोग्य ठिकाणी ते स्थापित झाल्यामुळे किंवा सुरू झाल्यामुळे त्या क्षेत्रातील जी गुंतवणूक केली होती तिचा फारसा उपयोग झालेला आपल्याला पुढे दिसून येत नाही. त्यानंतर सार्वजनिक क्षेत्रातील उद्योगाची चौथी समस्या आहे अतिरिक्त नोकर भरती. विद्यार्थी मित्रांनो, ज्याप्रमाणे तो उद्योगधंदा चुकीच्या ठिकाणी सुरू झाला त्याप्रमाणे त्या उद्योगधंद्यामध्ये जेवढ्या नोकरांची आवश्यकता होती, जेवढ्या कामगारांची आवश्यकता होती, त्याहीपेक्षा जास्त नोकर भरती त्या उद्योगामध्ये केलेली आपल्याला दिसून येते. जसं की सरकारी उद्योगामध्ये वशिलेबाजी, राजकीय शक्तींचा हस्तक्षेप आणि त्याच्यामुळे त्या उद्योगामध्ये सरकारी नोकरी मिळवण्यासाठी किंवा देण्यासाठी राजकीय लोकांमध्ये आपला स्पर्धा लागलेली दिसून यायची. आणि साहजिकच त्या वशिलेबाजीमुळे एखाद्या उद्योगाला 1000 कामगारांची गरज असेल ते तिथं 1200, 1300 किंवा 1500 कामगारांची भरती केली जायची. जे 400, 500 अतिरिक्त नोकर होते तर त्यांच्यावर वेतन, भत्ते इत्यादी प्रकारचा खर्च व्हायचा आणि त्याच्यामुळे साहजिकच या सार्वजनिक क्षेत्राचा आपल्याला कमी प्रमाणात नफा दिसून येत होता. 5वी समस्या आपल्याला सांगता येईल स्थापित उत्पादन क्षमतेचा कमी वापर. म्हणजे एखाद्या उद्योगाचा उत्पादन करण्याचा जो त्याची क्षमता होती त्या क्षमतेचा कमी वापर केला जात होता. उदाहरणार्थ, एखाद्या उद्योगामध्ये एका दिवसामध्ये 24 तासामध्ये 1000 मीटर कापड तयार होत असेल, एवढी क्षमता त्या उद्योगाची असेल, किंवा एखाद्या साखर कारखान्यामध्ये 24 तासामध्ये 500 क्विंटल साखर तयार होते, एवढी त्या कारखान्याची क्षमता आहे. परंतु तेवढ्या क्षमतेएवढं उत्पादन त्या सार्वजनिक क्षेत्रातील उद्योगांमध्ये केलं जात नव्हतं. त्या ठिकाणी वेगवेगळ्या समस्यांमुळे ते उद्योगधंदे 12माही किंवा 24 तास सुरू राहत नव्हते. विजेची अडचण असेल, कच्च्या मालाची अडचण असेल किंवा राजकीय क्षेत्राचा हस्तक्षेप असेल, टाळेबंदी असेल, संप असेल, या कारणामुळे ती जी उत्पादन क्षमता होती त्या उद्योगामध्ये त्या उत्पादन क्षमते एवढं उत्पादन केलं जात नव्हतं. जसं की वीज निर्मिती प्रकल्प असेल, हा वीज निर्मिती प्रकल्प रोज 1000 मेगावॅट वीज तयार करू शकतो, परंतु पाण्याचा साठा कमी झाल्यामुळे किंवा कोळशाचा पुरवठा कमी झाल्यामुळे
त्या कारखान्यातील क्षमता जी ती पूर्णपणे वापरता येत नव्हती. काही काळ कारखाना तो बंद राहत होता, तो उद्योग बंद राहत होता आणि त्याच्यामुळे त्याची पूर्ण क्षमता वापरली जात नव्हती. आणि म्हणून हा महत्त्वपूर्ण दोष या सार्वजनिक क्षेत्रातील उद्योगामध्ये आपल्याला दिसून येतो की जेवढी उत्पादन क्षमता त्या उद्योगाची तेवढी पूर्णपणे ती वापरली जात नव्हती. 6. अकार्यक्षम व्यवस्थापन. या उद्योगाचं जे व्यवस्थापन आहे, मॅनेजमेंट आहे, ते अकुशल होतं. अकुशल व्यक्तींकडे या उद्योगांचं व्यवस्थापन करण्याचं काम दिलं जायचं किंवा राजकीय क्षेत्राच्या हस्तक्षेपामुळे वशेल्यामध्ये मॅनेजमेंट जे आहे ते अयोग्य व्यक्तीकडे या उद्योगांचं सोपवलं जायचं. अयोग्य असं कार्यकारी मंडळ, संचालक मंडळ, मॅनेजर या अशा प्रकारची जी महत्त्वपूर्ण पदे होती की जे लोक उद्योगधंदा फायद्यात आणू शकतात, योग्य संचालन करू शकतात, पण या लोकांच्या अकुशलतेमुळे, अकार्यक्षम व्यवस्थापनामुळे ते उद्योगधंदे सक्षमपणे आपलं उत्पादन करू शकत नव्हते. आणि म्हणून या उद्योगांमध्ये जे संचालन करणारे, त्या उद्योगाचे संचालन किंवा मॅनेजमेंट करणारे जे महत्त्वाची पदे होती ती अयोग्य लोकांकडे असली होती किंवा दिलेली होती आणि त्याच्यामुळे ते उद्योग फारसे नफ्यात न चालता तोट्यात चालण्याची शक्यता जास्त निर्माण झाली. त्यानंतर 7. वाढता तोटा. सतत आपल्याला काही काळानंतर सार्वजनिक क्षेत्रामध्ये या वेगवेगळ्या दोषामुळे, बघा, या वेगवेगळ्या दोषामुळे अति भांडवल गुंतवणूक, प्रकल्प पूर्ण होण्यास विलंब, अयोग्य स्थान निश्चिती. 4थी समस्या आहे अतिरिक्त नोकर भरती, स्थापित उत्पादन क्षमतेचा वापर कमी, ती यंत्रे रिकामी राहायची, अकार्यक्षम व्यवस्थापन. या वेगवेगळ्या कारणामुळे, या वेगवेगळ्या दोषांमुळे, या वेगवेगळ्या समस्यांमुळे या उद्योगांचा तोटा सतत वाढत राहिला. वाढता तोटा हे सार्वजनिक क्षेत्रातील उद्योगाची एक महत्त्वपूर्ण समस्या आपल्याला पुढे दिसून आली. आणि म्हणून तर 1991 नंतर सार्वजनिक क्षेत्रातील गुंतवणूक कमी करून, ते उद्योगधंदे बंद करून, सरकारी उद्योगधंदे बंद करून खाजगी क्षेत्राला मोठा वाव देण्यात आला. खाजगी क्षेत्रातील गुंतवणूक मोकळी करण्यात आली. खाजगी क्षेत्राकडे हे उद्योगधंदे सोपवलं का? कारण खाजगी क्षेत्रामध्ये जे काही त्या उद्योगांचं व्यवस्थापन केलं जातं, कुशल व्यक्तीकडे ते व्यवस्थापन असतं. कार्यक्षम पद्धतीने खाजगी क्षेत्रातील उद्योगांचे संचालन केलं जातं. उदाहरणार्थ, खाजगी क्षेत्रातील बँकेमध्ये जर आपण गेलात, तर बँकेमध्ये योग्य अशा सोयीसुविधा दिसतात. ग्राहकांना लवकर सेवा कशी मिळेल यासाठी त्यांचं मॅनेजमेंट काम करत असतं. पण आपण सरकारी बँकेमध्ये जर गेलो, या सरकारी बँकांमध्ये कुठलीही व्यवस्था नसते. ग्राहकांच्या साठी कुठल्याही प्रकारे सक्षम अशी व्यवस्थापन मंडळ तिथं नसतं आणि त्याच्यामुळे साहजिकच लोक या खाजगी क्षेत्रातील बँकांकडे किंवा खाजगी क्षेत्रातील सेवांकडे आकर्षित होत असतात. आणि यामुळेच हे उद्योगधंद्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर तोटा दिवसेंदिवस वाढत गेला. तर वाढता तोटा ही सार्वजनिक क्षेत्रातील किंवा सरकारी उद्योगांची आपल्याला समस्या म्हणून पुढे आलेली दिसून येते. आणि इतरही काही समस्या आहेत, जसं की या उद्योगांमध्ये जे वेगवेगळे निर्णय घेतले जातात, जसं मंदीची परिस्थिती आली किंवा लोकांच्या आवडीनिवडी बदलल्या, तर त्याच्यानुसार उद्योगांचं उत्पादन कसं बदललं पाहिजे हे निर्णय घेण्यामध्ये मोठा विलंब लागायचा, लवकर निर्णय घेतले जात नव्हते. त्यानंतर लाचलुचपत मोठ्या प्रमाणावर त्या ठिकाणी लाचलुचपत चालायची. नोकरी लावण्यासाठी, त्या उद्योगामध्ये काम मिळवण्यासाठी, कच्च्या मालाची खरेदीसाठी किंवा वेगवेगळ्या कामासाठी त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर लाच घेतली जायची किंवा मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार होत असे. आणि राजकीय प्रभाव म्हणजे या वेगवेगळ्या सार्वजनिक क्षेत्रातील उद्योगांमध्ये मोठ्या प्रमाणावर राजकीय शक्तींचा हस्तक्षेप मोठ्या प्रमाणावर होत होता आणि त्याच्यामुळेच अयोग्य कामगार भरती, अकुशल व्यवस्थापन या अशा प्रकारच्या दोषांमुळे हे उद्योगधंदे पुढे मात्र टिकाव धरू शकले नाही किंवा सार्वजनिक क्षेत्रातील उद्योग मोठ्या प्रमाणात अडचणीत आले. आणि आज अशी स्थिती भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये निर्माण झाली आहे की सार्वजनिक क्षेत्रातील उद्योगधंदे जे 250 ते 250 एवढे उद्योग होते, ते आज मात्र 10 ते 12 एवढेच महत्त्वाचे उद्योग सरकारने आपल्याकडे ठेवले आहेत. आणि बाकीचे सगळे उद्योग सरकार ज्या ज्या ठिकाणी गुंतवणूक करत होते, असे सगळे उद्योग खाजगी क्षेत्रासाठी खुले केलेले आपल्याला
दिसून येतात आणि म्हणून भारतीय अर्थव्यवस्था खाजगी क्षेत्राकडे झुकते आहे किंवा भांडवलशाहीकडे प्रयाण करते आहे. आर्थिक नियोजन सुरू केलं त्यावेळेला समाजवादी समाज रचना निर्माण केली. समाजवादी वाटणारी अर्थव्यवस्था आज आपली अर्थव्यवस्था भांडवलशाहीकडे झुकते आहे आणि भांडवलशाहीचे अनेक दोष असतात. आर्थिक विषमता निर्माण होते. मालक आणि मजूर असे वर्ग निर्माण होतात. श्रीमंत आणि गरीब असे दोन वर्ग निर्माण होतात. शोषक आणि शोषित असे दोन वर्ग निर्माण होतात. या समस्या भांडवलशाही अर्थव्यवस्थेमध्ये दिसून येतात आणि म्हणून आज आपली जी अर्थव्यवस्था आहे आज ती मिश्र आहे, परंतु सार्वजनिक क्षेत्राचं महत्त्व कमी झालं आणि खाजगी क्षेत्राचं महत्त्व वाढलेलं दिसून येतं. तर ते असं का झालं? तर या सार्वजनिक क्षेत्राच्या उद्योगांमध्ये अशा अनेक प्रकारच्या समस्या आपल्याला दिसून आल्या. तर अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो, भारतातील सार्वजनिक क्षेत्र, पब्लिक सेक्टर जे आहे, सरकारी उद्योग जे आहे, त्यांचं महत्त्व सुरुवातीच्या काळामध्ये खूप होतं, परंतु पुढे जाऊन सार्वजनिक क्षेत्रामध्ये अशा प्रकारचे दोष मोठ्या प्रमाणावर दिसून आल्यामुळे ते उद्योगधंदे आज कमी झालेले आपल्याला दिसून येतात. तर अशा पद्धतीने भारतातील सार्वजनिक क्षेत्रातील उद्योगांचा अभ्यास, समस्या, महत्त्व या अँगलने आपण या ठिकाणी केलेला आहे. थँक्यू. भेटूया पुढच्या लेक्चरला. तोपर्यंत नमस्कार.